पहिला आमच्या भारतात नागरिक संभाजी पाटील, भारत असो महाराष्ट्र असो काही असो, कामं भरपूर आपल्या गावाला आलेले आणि कामं करणारा स्वतः बी आहे आणि करणारी बी आहे. सोयाबीनला हमी भाव द्यावं, मराठ्याला आरक्षण द्यावं. लोकशाहीमध्ये केंद्रात जे सांगत ते सांगायला आज म्हणलो आम्ही संभाजी पाटील होते. आपण लोकशाहीमध्ये का होणार आहे? हुशार राहावं, येड होऊन सुरुवात करा, चालू करावं सगळं. ते बुडापासून आपल्या घटना चालत झाल्या की हो संभाजी पाटलाची आहे. त्याच्याबद्दल फक्त संभाजी भाईने ते सुरुवातीला समर्थन केलं. बरेच दुसरे आमदार केले, पण आता सध्या जे जरांगे पाटील सांगतील त्यांच्या पाठीमागे मोठा या गावामध्ये आता सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि निलंगा मतदारसंघाचा आमदार कोण होणार, आपण या जनतेच्या कौल या ठिकाणी घेत आहोत. आपण इथं हा चौक आहे, राजमाता जिजाऊ चौक आहे, या चौकात आलो. या ठिकाणी काही महिला थांबलेल्या आहेत, आपण त्यांना विचारूया. नाव काय तुमचं? बरं, तिकडं बघा. आता निलंग्याचे आमदार संभाजी पाटील आहेत. काम केलंय संभाजी पाटलांनी तुमच्या इकडं? इतके दिवस तर कोणी केलं नाही, पण आता केलंय असं समजले आम्हाला. कशाचं काम? मंदिरासाठी. बरं, लाडकी बहीण योजना सध्या खूप मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणीला त्याच्या 3-3 हजार रुपये भेटतात. तुम्हाला भेटले? तुमच्या गावातील किती महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे भेटले? मला काय माहित नाही. मला एवढं रोज पोटाच्या भाजी जाणार मग आता आमदार कोण होणार? आता आमदार भैयाच होणार. कोणते भैया? अशोक भैया आहेत, संभाजी भैया आहेत? संभाजी भैया. लाडकी बहीण योजना सध्या चालू आहे महाराष्ट्रभर. तुम्हाला पैसे भेटलेत का? भेटले. तर मग सध्या जे आमदार आहेत संभाजी पाटील निलंगेकर आहेत, त्यांची जी कामं आहेत ते चांगले आहेत का? कामं कशी आहेत? आता ही निवडणूक आहे, येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये निवडणूक आहे. मग आमदार कोण होणार? संभाजी पाटील का अशोक पाटील का अभय साळुंके आहेत, अरविंद भातांब्रे आहेत, असे 4-5 नावं आहेत जे इच्छुक नावं आहेत, त्याच्यामध्ये कोण होतील? बरं, आपण पाहिलं की ज्या महिला आहेत त्या सांगत आहेत की लाडकी बहीण योजना ही जी आहे ती चांगल्या प्रकारे या ठिकाणी राबवली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या तालुक्याचे आमदार संभाजी पाटील होतील. या ठिकाणी काही पुरुष मंडळी आहेत, आपण त्यांना सुद्धा विचार. काय परिस्थिती आहे गावची? आता बघ जुनाला की परिस्थिती, रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, विकास नाही. आमदार साहेब निवडून आल्यापासून अजून ते भेट द्यायला. मग काय तुमची मागणी काय? आणि मागणी काय? सोयाबीनला हमी भाव द्यावं, मराठ्याला आरक्षण द्यावं. आता साडेकाला रोजगार 13,500 भेटणार आहे 2-4 दिवसामध्ये असं म्हणतात साहेब. लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्याला सोयाबीनचा जे भाव भेटला नाही, 5,000 मदत जाहीर केली ती अजून भेटला नाही. आणि 13,500 कागदावरची घेऊन चालणार आहे का? सोयाबीन काढायला बॅगला 5,500 रुपये आहे, सोयाबीन विकायला गेलं तर 4,000 रुपये चालले. कसं करायचं? शेतकऱ्याला कुठली सुविधा आहे? कर्जमाफी नाही, पाऊस येते, अतिवृष्टी होऊ आहे, नुकसान होऊ लागले भरपूर. 2,000 रुपये पगार देऊ लागले, आता 1,400 रुपयाला DAPची पोतं दिलेली. लाडक्या बहिणीला तर पैसे भेटत आहेत. लाडक्या बहिणीला जरी पैसे भेटत असले, शासनाची GST किती आहे केंद्र सरकारची? मी जर घरातून बाहेर पडलो, माझा दिवसभरात 100 रुपये खर्च झाला तर 28 रुपये मी GST म्हणून शासनाला भरतो. ते GSTचे पैसे असं फुकट वाटायला देत नाही आम्ही लाडक्या बहिणीला. शासन काय म्हणते मग गावचं वातावरण? गावचं वातावरण बदल होणार आहे ह्यावेळेस. कसं बदल होणार आहे? काय म्हणजे नेमकं? मनोज जरांगे पाटील सांगतील ते होईल. आता का होईल ते होईल. मराठा समाज नाराज आहे. 1.5 वर्षापासून आरक्षण चाललंय, धनगर समाजाचं आरक्षण चाललंय, कोळी समाजाचं आरक्षण चाललंय. कुठलाच विषय निर्णय लागायचा. तुमच्या इथले आमदार आहेत संभाजी पाटील निलंगेकर, ते मराठवाड्यातले एकमेव असे आमदार आहेत. त्यांनी सुरुवातीला पत्र दिलेलं आहे मनोज जरांगे पाटलाला पाठिंब्याचं. आज पत्र जरी त्यांनी दिली असली, आज सकाळचं अमित शहाचं स्टेटमेंट काय की आरक्षणाचा विषय असेल, हमी भावाचा विषय असेल, ही वरची नेते बघून घेतील. म्हणजे ह्याचा अर्थ काय निघतो ह्याच्यात? ते आम्ही बघून घेऊ, फक्त तुम्ही काम करा. यांनी पैसे वाटणार, निवडणुका जिंकणार, असं होणार नाही. ह्यावेळेस तुम्हाला निकाल द्यावा लागेल. आपण पाहिलं की मनोज जरांगे पाटील जे सांगतील तो इथला मराठा समाज करणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काय परिस्थिती आहे गावची? आमदार कोण होणार? आता आमदार जनतेवर होते. नाही, जनतेवरच. मग तुमचं मत काय? आमचं मत लोकशाहीमध्ये जरांगे पाटील जे सांगतात त्याच्यावर आम्ही. जरांगे पाटील जे सांगतील तेच.
तुमच्या इथं जवळच 6 किलोमीटरवरती निलंगा आहे. निलंग्याचे आमदार संभाजी पाटील आहेत. गेली 10 वर्षापासून ते इथलं काम पाहत आहेत. समाधानकारक काम आहे का कसं आहे? समाजात कारण काम आहे हे मला कळण्याच्या आधी रस्ता झालेला मेन रस्ता आत्ता उठले मंजूर झाले मग बरं. हे 8 रोजात हां म्हणलेलं ह्या गावची नेते हां खाली दवाखाना मंजूर केला. बरं. ही 2-4 पत्र दिल्यामुळे आम्हाला बी जरा समाधान वाटतं. आमदार कोण? आता लोकशाहीमध्ये जनता जे सांगेल ते सांगायला आज म्हणलो आम्ही संभाजी पाटील होते आपण लोकशाहीमध्ये का होणार आहे? बरं. काय वाटतं बाबा तुम्हाला? त्याचं जे काही जनतेच्या मनावर आहे ते आता पटकन ना बरोबर आहे. आता सुविधा कोणत्या आलेल्या कोणत्या मिळणार पाहिजे. अहो तुमचं वय आता 65च्या वर दिसतंय मामा. तुम्हाला वयश्री योजना आहे पुन्हा मग त्याच्यामध्ये फक्त काहीच नाही सर. रोज कामाला जावं लागतं मला. तुम्हाला शेत वगैरे आहे का? काहीच नाही सर. तरी सुद्धा तुम्हाला पगार सामान काहीच नाही. बरं. गेली अनेक वर्षापासून आमदार संभाजी पाटील आमदार म्हणून या मतदारसंघाचं काम करतायत. चांगलं काम आहे का कसं आहे? हो चांगलं आहे. हो. आता ही रस्ते तर बघितलं लवकर आता पटकन कुठं बी जर गेलं तर ह्या निलंगा तालुक्यामध्ये केवळ आमचं लांबडा महागे आहे साहेब. बरं. आता तुमचं गाव तर हायवेवर आले ना? होय हायवेवर आले. संभाजीराव आता आले म्हणजे आता शेजारला खायला आता पटकन ना होय आले उडाले योजना एवढंच म्हणतात. कुठले बी टाकतात ते ट्रॅक्टर 2 ट्रॅक्टर लालगी माती टाकतात तहसील पोस्टानं जावं लागतंय. लेकरं सुद्धा आपली लहान लेकरं. बरं. प्रामुख्यानं आपण जर पाहिलं तर या गावची जी समस्या आहे ते हा जो रस्ता आहे या रस्त्याची समस्या या इथल्या तरुणांच्या या नागरिकांच्या बोलण्यातून दिसून येत आहे. परंतु आपण इथल्या अनेक तरुणांशी संपर्क साधणार आहोत. ज्यावेळेस आपण त्यांच्याशी संपर्क करणार आहोत त्यांचं असं म्हणणं आहे की 8 दिवसात हा रस्ता सुद्धा मंजूर झालेला आहे. पण प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे आपण यांना विचारूया. काय परिस्थिती आहे गावची आणि तालुक्याचा यावेळेस आमदार कोण होणार? तालुक्याचा आमदार कुणी पण हो, आम्हाला जे जरांगे पाटील सांगतील आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत. म्हणजे मराठा पॅक तर विधानसभेत सुद्धा चालणार का? 100%. किती टक्के मराठा समाज आपल्या गावचा या ठिकाणी आहे? तिथं 60% मराठा समाज. 60% मराठा समाज आहे. गेली 10 वर्षामध्ये आमदार म्हणून संभाजी पाटील निलंगेकर हे आहेत. गावामध्ये जी कामं झाली आहेत समाधानकारक आहात का काय? कारण मराठा समाजाचा हा विषय आता 1-1.5 वर्षापूर्वी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. परंतु 10 वर्षापासून आमदार आहेत. हो पण आमदार असून आमच्या जी मागण्या चालू आहेत सध्या आरक्षणाबद्दल त्याच्याबद्दल फक्त संभाजी भैयानं ते सुरुवातीला समर्थन केले. बरेच दुसरे आमदार केले पण आता सध्या जे जरांगे पाटील सांगतील त्यांच्या पाठीमागे आम्ही राहू. बरं. आपण पाहिलं की मनोज जरांगे पाटील हे जे सांगतील त्यांच्यावरती सर्व गोष्टी डिपेंड आहेत असं त्यांचं या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं आहे. त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत. काय परिस्थिती आहे मग? काय लोक असं रोड नाही काही नाही बेकार आहे. त्याच्यात का म्हणणं आता ही कधी रोड हवं कधी लेटर पडायले मंजूर झाले म्हणलेले आहेत की रोड म्हणाले आता असंच की आता कुणाला माहित आहे होईल तेव्हाच खरं आहे किंवा इलेक्शनच्या पुढे मंजूर झाले म्हणले कोणचं का होईना बरं ते होईल तेव्हा होईल करतील का नाही असं म्हणणं आहे त्यांचं. 100% होईल की झाल्यावरच मग काय आमदाराची परिस्थिती काय आहे यावेळेस कोण येईल मग? ते कोण येतं कुणाला माहित आहे मोरलं का कळाले आम्हाला बिघड झालं ही दिसला आलं ही बोलला ते येईल नाही. फक्त रोडची समस्या आहे का अजून कुठल्या समस्या आहेत गावात? तसं बघा आता आमच्या घराला पैसे देतो म्हणतात दुसरा काळ पहिलं बी मी बोललो तिथं ती बोला ते बघा गैरसमज झालं मला कसं झालं की ते तुमच्या गावातल्या माणसाची नावं आले म्हणल्यावर त्यांनी केस लावून बसले. आपण पाहिलं की या ठिकाणची जी परिस्थिती आहे अनेक मुद्दे आहेत. अनेक विकासाची कामं व्हायची राहिलेत. अनेक विकासाची कामं झालेली आहेत असं सुद्धा या ठिकाणच्या नागरिकाचं म्हणणं आहे. या ठिकाणी काही नागरिक आहेत आपण त्यांना बोलणार आहोत काय परिस्थिती आहे या गावची आणि आमदार कोण होणार आपण या जनतेचा कोण काय सांगाल? पहिला आमच्या भारताला नागरिक म्हणजे संभाजी पाटील. भारत असो महाराष्ट्र असो काय असो कामं भरपूर आपल्या गावाला आलेले आहेत आणि कामं करणारा स्वतः बी आहे आणि करणारी बी आहे.
एक साहजिक आणि पहिला प्रश्न वरून येणारा येतोय, कर्तव्य आपलं आहे, म्हणजे कर्तव्य म्हणजे कामगार काम करावं कसं ही महत्वाचा एक पॉईंट आहे बरं माझा. हुशार राहावं येड होऊन. संभाजीराव पाटील सगळ्यात भारी आहेत. काय केले संभाजीराव पाटील? सगळ्या आपल्या गावाला सगळा विकास केल्यात. लोक म्हणलेले तर रस्ता झाला नाही, तसं होतच नाही. काम भरपूर आहे. सुरुवात करा, चालू करावं सगळं ते बुडापासून आपल्या घटना चालत झाल्या की हो संभाजीराव पाटलाच्या. सध्या इच्छुक भरपूर आहेत संभाजी पाटील. अपेक्षा सगळ्यात भारी संभाजीराव. आमची अपेक्षा माझी तर आहे बा देहातून. संभाजीराव लहान असताना मोठा आहे, लहान असताना सगळ्यात मोठा संभाजीराव आहे आपल्या विकासासाठी. बरं सगळ्यात भारी संभाजीराव. तरुण पोरं आहेत, तरुणाला बी काहीतरी काम द्यावंच लागते, करावंच लागते. त्यांचं कर्तव्य ही सागर म्हणजे संभाजीराव. आता लहान लेकरं फिरतात गावाला आमच्या, काही अनाडी असतात, काही न शिकलेले असतात, त्यांना बी कामं द्यावंच लागतंय. कामगार ही म्हणजे कर्तव्य, कामगार म्हणजे कर्तव्य चालू घे. मग संभाजीराव सगळ्यात भारी हिरा आहे आपला. लाडका आहे, वयानं लहान आहे पण सगळ्यात मोठा आहे संभाजीराव. अपेक्षा आमची हीच आहे बघा. काय मग आमदार कोण होणार? आमदार संभाजीराव सण, कारण की विकास गाडी तीच आहे. गेली 10 वर्षापासून या ठिकाणचं प्रतिनिधित्व करत आहेत संभाजी पाटील निलंगेकर आणि खरंच चांगल्या पद्धतीने काम केले. नाव काय तुमचं? या पूर्ण नाव काय म्हणलं तुमचं? रमेश लक्ष्मण. काय करता तुम्ही? बोल खरं बोल. का बोलायचे तरुणांसाठी संभाजी पाटील निलंगेकरांनी काही केलंय का? सध्या तर काय रोडची आम्हाला परेशानी आहे. फक्त रोडचीच अडचण आहे, बाकी दुसरी काही नाही. दुसरं काही नाही. मग काय येणार आमदार कोण असणार आहे? आमदार भयाच हेच पाहिजे होतं आम्हाला. आपण पाहिलं की या ठिकाणी जो आमदार आहे तो संभाजी पाटील निलंगेकर आहेत आणि त्यांचं काम फार प्रामुख्यानं आपण प्रत्येक व्यक्तीसोबत बोलत असताना हा रस्ता जो आहे तो महत्त्वाचा त्यांना दिसून येत आहे. आणि काही जणांचं म्हणणं आहे की हा रस्ता मंजूर. या ठिकाणी तरुण मंडळी आहे. नाव काय आपलं? राज पवार. आता मुख्यमंत्री कौशल्य विकास योजना आलेली आहे, त्याच्यामध्ये अनेक तरुणांना कामं भेटलेली आहेत. काय तरुणांचं काय म्हणणं आहे? सध्या तरुणांचं काम कोणाला भेटले नेमकं ते माहीत पाहिजे आम्हाला. नाही, आता प्रत्येक गावामध्ये मुख्यमंत्री कौशल्य विकास अंतर्गत ग्रामपंचायतला असतील अनेक माहितीच भेटत नाही आम्हाला. नाही, त्याच्यासाठी वेबसाईट आहेत. वेबसाईट आहे तो काहीतरी कळलं पाहिजे. तरुणापर्यंत गेलं पाहिजे. आवाज कळत नाही आम्हाला. मग आता त्याच्यासाठी काय आमदारांना दंड द्यावं? काय आमदार नाही, जरा बॅनर पाहिजे, झाली पाहिजे ना. विषय आपला ऐका ना, आपला विषय चालू आहे निलंग्याचा मतदारसंघाचा आमदार कोण. आता तुम्ही जर म्हणत असाल की आमदारांना येऊन दौंडी द्यावं काम, हा मग काय तुमचं म्हणणं काय ते सांगा. त्यात एवढं आपल्याला ज्ञान नाही. बरं, तरुण म्हणून काय सांगाल? संभाजी पाटील निलंगेकर यांनी जे कामं केलेली आहेत चांगली आहेत का कामं केलेली? चांगले तर काम आहेत रस्त्याचे. आता ह्या रस्त्याचा निधी मंजूर झाला वाटतं 1 कोटीला. हां, काय माहिती आली आपल्या कानावर? बरं, अजून काय कन्फर्म माहीत नाही आपल्याला. समजा हा रस्ता तुमचा मंजूर झालेला असेल तर काय तुमचं मत, काय तरुणाचं मत? जे आपल्या गावातली काम होते त्यांना पण मत द्यायला काय अडचण नाही. तरुणांसोबत सुद्धा आपण संपर्क केल्यानंतर असं कळतंय की जो कोणी काम करेल त्याच्यासाठी हे गाव त्याच्या पाठीमागे राहील. आपण इथं सर आहेत त्यांची गाडी घेऊन जात आहे. काय सांगाल सर, काय परिस्थिती आहे सध्या तालुक्याची, मतदारसंघाची? कुठल्या तालुक्यातली? का औसा तालुका काय म्हणते? अभिमन्यू पवार चांगला. आपण बघितलं की औसा तालुक्यातले जे सर आहेत ते सुद्धा होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे. मावशी, काय नाव तुमचं? बोला काय नाही, नाव काय तुमचं? इथलेच का तुम्ही? बरं, लाडकी बहीण योजना आणली आहे. लाडक्या बहीण योजनेचा फायदा झाला आहे का महिलांना? सभेची निवडणूक आहे, आमदार कोण असतील मग? महिला आहेत त्या डायरेक्ट बोलायला थोडंसं हे करत आहेत. या ठिकाणी काही मंडळी बसलेली आहेत, आपण त्यांना विचारूया काय परिस्थिती आहे गावची. निवांत बसलाय, कामं काय शेतात? काही पाऊस पडलाय. पाऊस पडलाय. बरं, काय परिस्थिती आहे? येणाऱ्या विधानसभेमध्ये कोणाचा डंका असणार आहे? संभाजी पाटील. का हो, कशासाठी संभाजी पाटील? म्हणजे दुसरा माणूस कोण आहे?
संभाजीभाईशिवाय आपल्या तालुक्याला पर्याय काय काय काम केले संभाजी पाटील निलंगेकरांनी? आता आमच्या गावाला रस्ता मंजूर करून दिला. बरं पुन्हा आमचा दवाखाना मंजूर करून बरं हे काम आहे. हा काम आहे. इच्छुक तर त्यांच्या विरोधात भरपूर दिसून येत आहेत. हा आहे पण येत नाही. बरं इच्छुक जरी कितीही असले तर आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा जो कामाचा बोलबाला आहे तो असल्यामुळं इच्छुक किती असले तर त्यांना काही फरक पडणार आहे असं सुद्धा या ठिकाणी नागरिकांना काय सांगाल मला? हे रस्त्याचं आपले आता काय झालंय मी सकाळपासून तिथून जे आलोय ते प्रत्येक जणाचं म्हणणं रस्ताच आहे. रस्ता सोडून अजून काही प्रश्न आहेत का? सोयाबीन काढायला रोजगारी मिळणार असं मग आता आमदारांना सोयाबीन काढायला का मामा? जर काम आमदारच नसतंय काम जरा वेळ लागते ह्याला बी. आता काय झालंय मी जे आलो इथं की विधानसभेची निवडणूक आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार कोण? संभाजी पाटील. हा हे म्हणतोय. आता रस्त्याचा प्रश्न प्रत्येकाने मांडलेलाच आहे आणि काही जणांच्या तोंडून असं ऐकण्यात आलं की हा रस्ता मंजूर झालाय. मंजूर झाला असं म्हणतात. बरोबर आहे मंजूर असेल. एक वरी झालं रस्ता असंच बोला 2 वर्ष गेला असं चिखला थंड बर ते कसं जावं लहान लेकर शाळा कसं जावं. अजूनही काही समस्या आहेत का? समस्या हीच एवढीच आम्हाला रस्ता एवढा बाकी आमदाराचं काम चांगलं आहे. चांगलं काम. आमची एक समस्या आहे. बोला बोला. आमच्या तांड्या वस्तीवरचे हा तर आमच्या इथं तांड्या वस्तीमध्ये रोड काही झालेले नाहीत. आणखी पुढे तांड्यापासून पुढे हायवेला एवढं रोड तुमच्या गावापासून हायवे गेला की मामा? इकडे तांडा वस्ती. बरं हा मग तिथून आता आम्हाला 500 मीटर आहेत. 500 मीटर 10 लाख मंजुरी आपल्याला सभाग मंदिरासाठी दिल्यात आणि घरकुलं होणार आहेत. तर आमच्या सगळ्या तांड्या वस्तीतून आम्हाला संभाजीराव पाटील यंदाच आम्ही कोण आहे आमदार मग आता? संभाजीराव पाटील दुसरं नाही. नाही ना. काय सांगाल मामा काय करत काय मग कोण आमदार कोण? संभाजी पाटीलच आहेत. बर आपण पाहिलं की संभाजी पाटील निलंगेकर हे सध्या विद्यमान आमदार आहेत आणि त्यांचाच बोलबाला या ठिकाणी दिसून येत आहे. आपण त्या ठिकाणी एक मावशी बसलेले आहेत. तिथं आता दसरा चालू आहे आणि दसऱ्याचं त्यांनी भांडे वगैरे घासत आहेत. एक मिनिट तुम्ही सांगा काय परिस्थिती आहे? बरं ठीक आहे. त्यांना बोलायचं नाही. दसऱ्याची खूप कामं असल्यामुळे त्यांना बिजी आहेत त्या. आणि एकंदरीत आपण पाहिलं की नाव काय तुमचं? ज्ञानेश्वर. काय सांगाल आमदार कोण मग? तेवढं मग कुणाचं कळतं? फक्त शेती करतो तेवढं करतो. मग काय शेतीच्या ऐका की शेतीमालाला भाव आहे का? मग शेतमालाला भाव, नोकरीला तुम्हाला पैसे भेटले ना? पगार चांगली भेटले ना? परिस्थितीनुसार तुम्हाला भेटणार. बरं एकंदरीत आपण हा जो आढावा घेतला आहे या लांबुटा गावचा एकच समस्या प्रामुख्याने इथून येत आहे ती म्हणजे त्या रोडची समस्या आहे. आणि त्या रोडची जर समस्या इथं मिटली तर संभाजीराव पाटील निलंगेकर जे सध्या विद्यमान आमदार आहेत ते कायम त्यांचा इथं बोलबाला राहील असं त्यांचं सुद्धा या जनतेचं या ठिकाणी म्हणणं आहे.